नमस्कार मंडळी, आज आम्ही जात आहोत टकोली गावामध्ये हातमाग फॅक्टरी बघायला. लोकरीच्या अस्सल पहाडी शाली इथे बनतात. इथल्या स्थानिकांची ओळख झाल्यामुळे आम्हाला त्यांनी हा कारखाना बघण्यासाठी आमंत्रित केलं. छोटेखानी कारखाना असला तरी साधारण 100 महिलांना त्यांनी रोजगार दिला. अशा ऑफबीट ठिकाणी फिरताना इथलं ग्रामीण जीवन, इथलं अर्थकारण, महिलांचं सामाजिक स्थान अशा सगळ्या गोष्टी जवळून बघता आल्या. रविवार होता त्यामुळे फॅक्टरी बंदच होती, पण आमच्यासाठी त्यांनी एका हातमागावर बसून शाल बनवण्याचं प्रात्यक्षिक करून दाखवलं. शाल बनताना बघणं माझ्यासाठी नवीन होतं. हे काम करताना मन एकाग्र लागतं. ही एक कलाच आहे म्हणा. मशीन चालते तेव्हा एक भारी रिदम तयार होतो. त्या काकूंचे हात आणि पाय असे काही चालत होते की बघतच राहावं. त्या काकू अगदी सहज एक एक धागा विणत होत्या. आज मोठ्या कारखान्यात मशीनवर अशा शाली, साड्या सहज बनवू शकतात, पण हाताने विणलेल्या गोष्टींचं सौंदर्य काही वेगळंच असतं. ही एक कला आहे. आम्ही त्यांच्याकडून अनेक गोष्टी समजून घेतल्या. कारखाना बघून आम्ही त्यांच्या आउटलेटमध्ये आलो. इथे हजारो शालींनी दुकान भरून गेलं होतं. त्यांच्याकडे शाली, स्टोल, मफलर, लोकरीचे अनेक कपडे होते. आम्ही त्यातल्या 5-6 शाली आणि काही स्टोल घेतले. त्यांच्याकडचं प्रत्येक आर्टिकल लाजवाब होतं. चॉईस करताना फारच कन्फ्युजन होत होतं. जर तुम्हाला अशा काही शाली हव्या असतील तर मला DM नक्की करा. मी त्या पुण्यात अवेलेबल करण्याचा प्रयत्न करेन. नक्कीच मशीनवर विणलेल्या शालीपेक्षा हातमागावर विणलेल्या शाली महाग असतात, पण कलेला कलेचा मोबदला मिळायला हवाच ना. शिवाय या कारखान्यामुळे अनेक महिलांना रोजगार मिळाला आहे. या शालींना पुण्यात मोठं मार्केट देता येईल का असा देखील विचार मनात आला. या काकांनी आमचा पहाडी पाहुणचार केला आणि आम्हाला पहाडी टोपी भेट दिली. पुन्हा या म्हणून निरोप दिला. पहाडी माणसं फारच गोड असतात. प्रत्येक जण आमच्याशी खूप आदराने बोलत होता. ही हातमाग कारखान्याची भेट अविस्मरणीय ठरली.